पंचतारांकित हॉटेल उभारणीसाठी आयआरबी कंपनीनं कोल्हापुरातील विक्रमनगर परिसरात टोलेजंग इमारत बांधली आहे। कोल्हापूरकरांच्या तीव्र आंदोलनानंतर आयआरबी कंपनीनं कोल्हापुरातून गाशा गुंडाळला। त्यानंतर राज्य सरकारनं आयआरबीला त्यांचे पैसेही देऊन टाकले। आता आयआरबीनं उभारलेली ती इमारत महापालिकेच्या ताब्यात आहे। ही इमारत म्हणजे जनावरांचा गोठा, ओपन बार आणि अवैध व्यवसायांचा अड्डा बनली आहे। आजवर अनेकदा त्याबद्दलच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत, पण महापालिकेला या इमारतीचा सदुपयोग करावा अशी बुद्धी होत नाही। करोडो रुपये किमतीची ही इमारत अक्षरशः धूळ खात पडून आहे। एकीकडे अनेक सरकारी कार्यालयांना चांगली जागा नाही। महापालिकेचे अनेक विभाग खुराड्यासारख्या इमारतीमध्ये आहेत। IT पार्कसाठी कोल्हापुरात जागा शोधली जातीये आणि दुसरीकडे कोल्हापुरातील विक्रमनगर परिसरात एक टोलेजंग इमारत धूळ खात पडू नये। कधी काही आयआरबी कंपनीनं पंचतारांकित हॉटेल सुरू करण्यासाठी ही इमारत बांधली होती, पण कोल्हापूरकरांच्या आंदोलनामुळे आयआरबी कंपनी हद्दपार झाली आणि ही प्रशस्त इमारत अक्षरशः बेवारस स्थितीत पडू नये। नाही म्हणायला काही मद्यपी, टवाळखोर आणि नशेबाज तरुणांनी या इमारतीचा ताबा घेतलाय। बी न्यूजचा कॅमेरा जेव्हा या इमारतीमध्ये गेला, त्यावेळी सुद्धा काही महाभाग ओली पार्टी करण्यासाठी निवांत बसले होते। छायाचित्रण करण्यास कसलाही आक्षेप न घेता या मद्यपींनी आपलं काम चालूच ठेवलं होतं। त्यामुळे आयआरबीनं बांधलेली इमारत म्हणजे मद्यपींसाठी हक्काचा अड्डा बनलाय आणि महापालिका किंवा पोलीस काहीही करू शकणार नाहीत यावर या मद्यपींचा ठाम विश्वास आहे। 5 ते 6 मजले बांधून तयार असलेल्या या इमारतीची सध्या भीषण अवस्था आहे। प्रचंड कचरा, नको त्या गोष्टींचा खच, फुटलेल्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास, पत्रावळ्या, यामुळे ही इमारत म्हणजे 5 मजली कोंडाळा बनली आहे। रात्रीच्या अंधारातच नव्हे तर दिवसा ढवळ्या सुद्धा अनेक बेकायदेशीर आणि अनैतिक धंदे इथं बिनधास्त सुरू असतात। या इमारतीच्या तळमजल्यावर पाणी साचून राहिले। प्रचंड दुर्गंधी सुटलेल्या या पाण्यामध्ये आता चक्क काही मासे दिसून येत आहेत। त्यामुळे महापालिकेनं मत्स्यपालन व्यवसाय सुरू केलाय की काय असा प्रश्न पडतो। एरवी रिकाम्या भूखंडावर नजर असलेल्या आणि मिळेल तिथं ढपला पाडणाऱ्या कारभारी लोकांचं आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांचं या इमारतीकडे आजवर कसं लक्ष गेलेलं नाही हे सुद्धा एक आश्चर्यच म्हणावं लागेल। वास्तविक या इमारतीचा अनेक चांगल्या कामांसाठी उपयोग होऊ शकतो, पण त्यासाठी महापालिकेनं इच्छाशक्ती दाखवण्याची गरज आहे। पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार हाच खरा प्रश्न आहे।